सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 49 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. पिंट्यानं तीनही मुली स्वतःकडे ठेवून घेतल्या आणि अनिताला हाकलून दिली. त्यानं पंचांचं सुद्धा ऐकलं नाही. गावगाडा चालवताना हे पंच मंडळी खूप महत्त्वाचं काम करायचे. नवरा बायकोची भांडणं, भावकी भावकीतली भांडणं गावातल्या गावात हे लोक मिटवायचे आणि कोर्ट कचेरीपर्यंत प्रकरणं जात नव्हतं. पण पिंट्यानं पंचांचा, तो सामंजस्याचा आणि नातेवाईकांचा सुद्धा सल्ला अजिबात ऐकला नाही. सगळेजण म्हणायचे, 3 मुली आहेत त्यांचा विचार कर आणि म्हणून तरी तिला नांदव. आणि नेमकं हेच पिंट्याला आवडत नव्हतं. मान्य आहे की त्या काळी अशी समजूत होती की मुलं झाली की बाईचं नांदणं फिक्स होतं. कारण मूल बाळ झालं नाही किंवा बाईला जर मुलगा झाला नाही तर सरळ सरळ दुसरं लग्न केलं जायचं. पण याचाच फायदा घेऊन या बायकांनी कसाही नंगानाच करायचा का? एकदा का मुलं झाली की मग नवरा आणि सासरचे काहीच करू शकत नाहीत वाकडं. निदान मुलांकडे बघून, त्याच्या भविष्याची चिंता करून. नवरा गुपचूप सगळं सहन करतो हे पिंट्याला मान्य नव्हतं. माझ्या मुलींची काळजी घ्यायला मी समर्थ आहे असं तो म्हणाला. पण आता अनिता सहजासहजी पिंट्याला सोडणार नव्हतीच. ती खूप पोहोचलेली होती आणि शिवाय आता तिला तिच्या बापाची सुद्धा साथ होतीच. आता तो तिला नांदवतच नाही म्हणजे त्याची चांगलीच जिरवायची असा चंग त्याने बांधला. कारण आता सासूच्या माहेरात सुद्धा तिचे सख्खे भाऊ आणि अनिताचा बाप, जो तिचा चुलत भाऊ होता, यांच्यात भांडणं लागली. मग बरेच दिवस झाले सगळ्यांनी खूप समजावलं पिंट्याला, पण पिंट्यानं त्याचा निर्णय बदलला नाही. मग एक दिवशी अनिता टेम्पो घेऊन आली. भर दुपारी कोणीच घरी नव्हतं. पिंट्या शेतात होता. मुली कुसुमकडे होत्या आणि त्या घरी टेम्पो आलेला कुसुम फक्त लांबून बघत होती. आता अनितानं सरळ घराला लावलेलं कुलूप तोडलं आणि होतं नव्हतं तेवढं सगळं साहित्य तिनं टेम्पोत भरलं. अगदी पळीसुद्धा ठेवली नाही. फॅनसुद्धा घेऊन गेली. कुसुम अजिबात पुढे गेली नाही. उगीच तिच्या तोंडाला लागायचं आणि तिने पुन्हा काहीतरी म्हणायचं म्हणून ती गप्प बसली. पिंट्या शेतातून आल्यानंतर त्याला कळलं आणि तो म्हणाला, जाऊ द्या घेऊन, तिची एकही आठवण मला इथे नको. असं म्हणून त्यानं आता तिथेच एका कोपऱ्यामध्ये तिच्या केसांचा क्लिप पडला होता. तो क्लिपसुद्धा उचलला आणि जळत्या चुलीत फेकून दिला आणि तिच्या सगळ्या आठवणी स्वाहा करून टाकल्या आणि म्हणाला, आता फक्त घटस्फोट तेवढा मिळू द्या. लवकरच वकिलांना भेटतो आणि तिला नोटीस पाठवतो. मग तिचा आणि माझा कायमचा संबंध संपला. मग तिनं राजरोसपणे किती बावं ठेवायचं तेवढं ठेवू द्या. पण माझ्या नावाचं कुंकू लावून तिने काहीच व्यभिचार केलेला मला खपणार नाही. भावड्या आता काही दिवसांनी पुन्हा गावात आला. त्याची आणि त्याच्या बापाची सुद्धा भावकी तब्रू गेलीच होती. पण तरीही लुच्च्यासारखा इथे बस तिथे बस करायचा. पण नानाच्या घरी आणि पिंट्याच्या घरी आता फिरकत नव्हता आणि दोन्ही कुटुंबामध्ये आता खूपच वैर निर्माण झालं होतं. कोणी कोणाचं तोंडसुद्धा बघत नव्हतं. आणि भावड्या म्हणायचा, तुम्ही सगळे फक्त एकाला दोष देऊ नका. या बायासुद्धा चवचाला आहेतच की. यांनीच आम्हाला नादाला लागलं. कारण टाळी एका हाताने वाजत नाही. आणि इतकं जर लफडं 20 वर्ष 6 वर्ष राहत असेल तर नक्कीच चूक दोघांचीही आहे ना. दोघांचीही संमती होती असा भावड्या सगळ्यांदेखत बोलून सगळ्यांचं मनपरिवर्तन करत होता. मग काही दिवसांनी पुन्हा अनिता आली. सगळ्यांनी तिच्याकडे भुवया उंचावून पाहिलं. तिच्या तोऱ्यात आणि माझात तसूभरसुद्धा फरक पडलेला नव्हता. नवऱ्यानं हाकलून दिलेली, लफडं उघडकीस आलेली, 4 चौघात पाहुण्या रावळ्यात बेअब्रू झालेली 3 मुलींची आई ही अशी होती. पूर्वीपेक्षा आणखीन जास्त मग्रूर दिसत होती. तिच्या जागी जर दुसरी एखादी इज्जतवान बाई असती तर झुरून झुरून मरायला लागली असती. कुसुम तर नुसत्या असल्या आरोपांनीच घायाळ व्हायची. पण ही बया आणखीन जास्त माजाला आल्यासारखं करत होती. बहुतेक तिने पूर्वीचंच माहेरमधलं लपडं कंटिन्यू केलं होतं आणि तिथल्या त्या टोळ भैरवांना जे तिच्या नादी लागलेले होते त्यांनासुद्धा ती पुन्हा माहेरी आली आणि त्यांची मोकळी व्हायची सोय झाली होती. आणि उलट आता बापाच्या घरात बसून बसून चांगली गोरीपान पडली होती आणि तिनं खूप नखरे केले. सायंकाळच्या वेळी ती आली होती आणि सासू छोट्या मुलीला मांडीवर घेऊन बसली होती.
पिंट्यासुद्धा जनावरांना वैरण घालत होता आणि अनिता आली तशी सासूच्या हातातून छोट्या पोरीला हिसकावून घेतलं. सासू म्हणाली, अगं असं काय करतेस, तिला कुठं नेतेस? आणि अनिता म्हणाली, ही माझ्या पोटातून आली आहे, माझी आहे, मी हिला घेऊन जाईन, सांभाळेन, नाहीतर विहिरीत फेकून देईन, तुम्हाला काय करायचं? आणि आता सासू घाबरली, कुसुमसुद्धा घाबरली. त्यांना वाटलं की खरंच ही सर्किट अनिता असं करेल की काय. पण अनिता फक्त धमक्या देत होती. तिला वाटलं आता तरी पिंट्या तिच्या हातातून मुलगी घेईल, मुलीला काही करू नकोस, मी तुला नांदवतो वगैरे म्हणेल. पण पिंट्या म्हणाला, तुम्ही कुणीच काही बोलू नका तिला, ती मुलगी तिचीच आहे, कदाचित माझीही नसेल, तिनं ठेवलेल्या बाबाची आणि तिची असेल, तिला घेऊन जाऊ द्या, सांभाळायची असेल तर सांभाळू द्या आणि मारली तरी मारू द्या. मग अनिता 4 दिवस पोरगी घेऊन गेली, पण आता पोरगी तिच्याजवळ राहतच नव्हती. तिनं पिंट्याचा कुसुमचा दोसरा काढला, खूप रडायला लागली, खातपीत नव्हती आणि आजारी पडली. आणि अनिताने वैतागून तिला पुन्हा आणून सोडली आणि थोरल्या मुलीला म्हणाली, तू तरी येतेस का, चल माझ्यासोबत. पण थोरली मुलगी कुसुमच्या मागं जाऊन लपली. तिच्यासोबत एकही मुलगी जाईना, ती पुन्हा परत गेली. पिंट्याला वाटलं आता लवकरात लवकर घटस्फोट झालाच पाहिजे, नाहीतर ही सतत इथं येत राहील आणि मनस्थिती खराब करत राहणार आणि मुलींवर हक्क दाखवणार. मग पिंट्यानं घटस्फोटाची प्रोसेस सुरू केली. आता कुबेर पुन्हा मुंबईवरून आला होता. बाळ झोपलं होतं. दोघेही नवरा बायको गप्पा मारत होते. कुबेरला कुसुम आता खूप हवीहवीशी वाटत होती. खूप दिवसातून तो आला होता ना म्हणून, आणि त्याला आता खूप मनापासून बाळासाठी प्रयत्न करायचे होते म्हणून तो खूप खुश होता. कारण आजचा प्रणय खूपच रंगीत संगीत होणार होता. त्याने तिच्यासाठी नवीन ब्रा पॅन्टी आणल्या होत्या आणि त्यातच तिला पाहायची असं त्यानं ठरवलं. त्यानं तिला जवळ घेतली आणि तिची साडी काढायला लागला आणि ती चिंतित होऊन म्हणाली, होय हो, अनिता तर किती नखरे करते अजूनही. मग भाऊजींचं कसं होणार हो? कुबेरला आता तो विषय नको होता, पण कितीही झालं तरी पिंट्याला सोडून देऊन जमणार नव्हतं. कुबेर म्हणाला, होईल ग सगळं व्यवस्थित, तू नको विचार करू, आता आपल्याला बाळासाठी प्रयत्न करायचा आहे ना, मग सोडून दे बरं विचार. नवरा बायको असे काळजीत असताना प्रेग्नन्सी सक्सेस होत नाही, समजलं? तिची इच्छा नव्हती, पण त्याच्यासाठी ती तयार झाली. मग तो तिला किस करायला लागला आणि इतक्यात पिंट्याची छोटी मुलगी खूप रडायला लागली. ते उन्हाळ्याचे दिवस होते. घरात झोपलं की खूप गरम व्हायचं, म्हणून सासू तिला घेऊन अंगणात झोपली होती. आणि त्या मुलीला गरम तर होतच होतं, शिवाय जनावरांच्या शेणघाणीमुळे चावरंसुद्धा चावत होतं. आणि आता कुसुमनं बाहेर जाऊन विचारलं, आता काय झालं, का रडते ती? सासू तिला पदरानं वारा घालत होती आणि म्हणाली, अगं रात्रभर झोपली नाही काल ती, आणि आता ही बहुतेक तिला गरम होते. मग कुसुमनं तिला उचलली आणि घरात फॅन खाली घेऊन आली आणि जवळ घेऊन झोपली. मुलीला गाढ झोप लागली आणि कुबेर डोक्याला हात लावून बसला. त्या दोघांचं मिलन तर झालंच नाही. मग आता असं करून करून एक म्हणता दुसरी, दुसरी म्हणता तिसरी, तिन्ही मुली कुसुमच्या घरात येऊन झोपायला लागल्या. आणि आता तिन्ही मुली आणि त्यांचं बाळ, इतक्या सगळ्यांमध्ये कुबेरला कुसुम मिळतच नव्हती. आणि एवढ्या सगळ्या गर्दीतून कधीतरी कुबेर तिची साडी वर करून चुटका मारायचा, पण ते तेवढ्याच्या चोरट्या प्रणयानं आणि मिलनानं त्याचं समाधान होत नव्हतं. कारण त्याची प्रणयाची भूक खूप मोठी असायची. मग हळूहळू कुबेरनं आता ठरवलं की मुंबई बंद करायची. कुसुमही तसंच म्हणाली, बास झालं आता ते सतत फिरणं, आता तर एकत्र राहूया ना. आता पैसा वगैरे त्याच्याकडे भरपूर आला होता, आपण शेतीकडे लक्ष देऊया, असं तो म्हणाला. त्याचा छोटा मुलगा आता पहिलीत जायला लागला होता. मग कुसुमसुद्धा म्हणाली, आपण वाट्यानं शेती न देता आपण शेतात जाऊ, आपणच शेती करू, माणसं हाताखाली घेऊन, त्यात काय अवघड आहे? कुबेर म्हणाला, चालेल, पण मी जास्त काम करू शकत नाही, तुला सांगून ठेवतो. कुसुम हसली आणि म्हणाली, तुमच्या रुबाबात काहीच कमी पडू देऊ नका, फक्त माझ्यासोबत तरी याल ना? कुबेर म्हणाला, हो, सोबत येईन, तुला सोडून कुठे जाणार? मग आता ऑलरेडी शेतात हिरवीगार मका डोलत होती.
कुबेर कुसुम रोज शेतात जायचे. कमरेला पदर खोचलेली साडीवरती घेऊन काम करत असलेली कुसुम कुबेरला खूप आवडायची. तिच्या शरीराच्या होणाऱ्या मोहक हालचाली त्याला आवडायच्या. ती खाली वाकली की तो तिची छाती बघायचा, झाडेखाली बसायचा आणि कुठंतरी थोडंसं करू लागायचा. संध्याकाळी आल्यावर मात्र त्याला ती पुन्हा हवीशी वाटायची, पण तीही कंटाळलेली असायची कामानं. आणि शिवाय 3 मुली आणि कुबेरचा मुलगा झोपायला असायचा, त्यामुळे त्याच्या प्रणयावर फार मर्यादा आल्या होत्या. एकदा तर कुबेरनं ती झोपेत असताना तिला खूप त्रास द्यायचा ठरवलं. त्यानं तिला किस केला, खूप कुस्करली, खूप बाईट केले, तरी तिचा डोळा उघडेना आणि त्याचं समाधान होईना. तो तिला इतका त्रास देत होता की बास. आता तो सगळी भडास काढत होता इतक्या दिवसांची. आता तो तिच्यावर आला, तिच्यात प्रवेश केला, पण तिला यातलं काहीच माहीत नव्हतं. आणि तो मात्र तिच्यावर खूप फोर्समध्ये प्रेमाचा वर्षाव करत होता. आणि ती थोडीशी ओरडली. तशी पिंट्याची मोठी मुलगी जागी झाली आणि म्हणाली, काय झालं काकी, तू का ओरडली? आणि कुबेर आता गुपचूप खाली पडला आणि त्यानं झोपेचं सोंग घेतलं. आणि पुन्हा कुसुम एका कुशीवर तिला जवळ घेऊन झोपली आणि कुबेरने पुन्हा डोक्यावर हात मारला. आता कुबेरचे वनवास सुरू झाले होते असं त्याला वाटलं. 24 तास बायको समोर असून सुद्धा त्याला मिळतच नव्हती त्याला हवी तशी मनसोक्त. मग आज ते पुन्हा शेतात गेले. शेजारी पाजारी ज्यांची शेती होती त्यांचं काम नव्हतं बहुतेक, शेतात दोघेच होते. तो झाडाखाली बसून तसाच कुसुमकडे अधाशीपणे बघत होता. आणि आता कुसुमला वॉशरूमला लागली. ती मकाच्या शेतात शिरली तसा खूपच कुबेरच्या डोक्यात आता काय आलं काय माहीत. आणि तोही तिच्या मागे मकेच्या शेतात शिरला. तिची वॉशरूम झाली आणि ती बाहेर येणार तसं त्यानं तिला शिकारीवर झडप घालावी तशी गपकन मिठीत पकडली पाठीमागून. आणि ती खूप दचकली आणि ती ओरडणार इतक्यात त्यानं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, अगं मीच आहे. आणि ती म्हणाली, आणि हे काय मग असं चोरासारखं करताय? बायको आहे ना मी तुमची, तुम्हाला घरदार नाही का असलं सगळं करायला? कुबेर म्हणाला, आता घरीही ना दारी सगळीकडे चोरी आहे बाई. बायको माझीच आहे मला माहीत आहे, पण हल्ली ती खूप मौल्यवान झाली ना, मला मिळतच नाही. पोरंसुद्धा कळती झालीत आता, म्हणून आता मी इथेच या मकाच्या शेतात चोरी करणार आहे. ती थोडी हसली, लाजली आणि त्याचा हेतू काय आहे तिला समजला आणि म्हणाली, काहीही काय हो तुम्ही विचार करता, किती घाणेरडे वाटतं ते, हे असलं काही मला चालणार नाही. कुबेर म्हणाला, पण मला चालतंय की. बघ आता इथं दूर दूरपर्यंत कोणीच नाही, फक्त तू आणि मी. ती हट्टानं नकार देत म्हणाली, नाही हो, पण मला कसं तरीच वाटतं आपण हे घरी करायचं. तो म्हणाला, अगं घरी कुठं करतेस, तिथं तुझ्या कानाजवळ सगळी पोरं झोपलेली असतात. जरा आवाज आला खसखस की लगेच उठतात. कुसुम, किती दिवस झालं मला मनसोक्त करता नाही आलो, चल ना प्लीज थोडं करूया. तरीही कुसुम तयार होत नव्हती. पुन्हा पळून बाहेर निघाली. त्यानं पुन्हा पकडली आणि पुन्हा तिला आत ओढलं. तिला किस करू लागला आणि त्यानं तिला उत्तेजित करायला सुरुवात केली. तिने पुन्हा त्याला दूर ढकलला आणि कुबेर चिडून म्हणाला, ठीक आहे, मग आज संध्याकाळी सगळ्या पोरींना बाहेर झोपवायचं. मला काही सांगायचं नाही. तुला अख्ख्या दुनियेची पडलेली असते ना नवऱ्याचं सोडून. माझा तर तू विचारच करत नाही. मी काय मरू का? इथे माझ्या अंगातली आग मला सहन होईना झाली. मग कुसुम कशी बशी तयार झाली आणि म्हणाली, करा काय करायचं ते. मग कुबेरनं आता भराभर मक्याची ताटं उपटली, छान जागा तयार केली. तिला तर आता हे लफडं केल्यासारखं वाटत होतं आणि ती म्हणाली, अहो मला खरंच अजूनही खूप घाणेरडं वाटतंय. 4 भिंती नसताना हे असलं कसं करायचं? कुबेर म्हणाला, अगं याच 4 भिंती समजायचं आणि वरती मोकळं मोकळं आकाश. आणि ती म्हणाली, आणि वरून एखादं विमान गेलं आणि त्यानं आपल्याला बघितलं तर? कुबेर खूप हसला आणि म्हणाला, पण ते विमान खाली उतरून आपल्याला जाब विचारायला येणार नाही. आता तीही हसली आणि म्हणाली, फक्त साडी वर करायची, समजलं? आणि कुबेर म्हणाला, तेवढंसुद्धा भरपूर झालं. आणि खुश होऊनच पुन्हा त्यानं तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करून आज मनसोक्त प्रणय केला. आणि त्यानं आता अंगाला आळोका पिळोका देत त्याचा आळस झटकला आणि किती फ्रेश वाटत होतं त्याला. मग तिने त्याला हळूच मकाच्या शेताच्या बाहेर येऊन कोणी बघतंय का ते पाहायला सांगितलं आणि मग ती हळूच बाहेर आली.
थोड्या वेळाने तो बाहेर आला आणि आता कुबेर सोकावलेला होता शेतामध्ये मिलन करण्यासाठी. आपलं शेत, आपलीच मका आणि आपलीच बायको, मग त्यात काय घाबरायचं. आणि आता संध्याकाळी त्याला तिची आठवण येत नव्हती, अशी दुपारची आठवण यायला लागली आणि मुलींचा सुद्धा अडथळा वाटत नव्हता आणि तो खूप समाधानी राहायला लागला. मग आता शेतात काही काम नसलं तरी तो म्हणायचा, कुसुम चल की शेतात, आज काही काम नाही का? कुसुम हसून म्हणायची, नाही काही काम, झालंय सगळं. कुबेर म्हणायचा, अगं शेळ्यांसाठी गवत तरी आणूया. मग ती म्हणायची, तुम्ही काढाल का सगळं गवत? तरच येणार, आणि घरीसुद्धा तुम्हीच घेऊन यायचं. आणि तो म्हणायचा, हो ग घे, हां, माझ्याकडून सगळी कामं करून घे एका कामाच्या बदल्यात. आणि कुसुम खूप हसायची. आणि आता हे त्यांचं नेहमीचं झालं होतं. एका ठराविक दिवस सोडता, रोजगारी असतील त्या दिवशी न करता इतर दिवशी ते तिथंच मिलन करायला लागले. मग आता ती मका काढायची वेळ आली. तोपर्यंत कुबेर म्हणाला, आता दुसरी मका पेरतो, म्हणजे खंड पडायला नको ना कामात. आणि कुसुम खूप हसली. आणि आता मका काढायला आली, माणसं काढायला लावली. कुबेर आणि कुसुम आज घरीच थांबले, कारण कुसुमच्या पोटात दुखत होतं. तिला पाळी तर आलीच नव्हती, पण बहुतेक आता ती प्रेग्नेंट राहणार आहे असं तिला जाणवत होतं, कारण पाळी उलटून 15 दिवस झाले होते. थोरली आईसुद्धा म्हणाली होती, फक्त पोटात दुखतंय आणि पाळी येईना म्हणजे गोड बातमी आहे. कुबेर आणि कुसुम खूप आनंदात होते. आता इतक्यात मका काढणारा रोजगारांमधला एक माणूस पळतच कुबेरकडे आला आणि हळूच दबक्या आवाजात म्हणाला, कुबेर भावड्या, तुला एक गोष्ट सांगायची आहे. अरे तुझ्या मकत कोणीतरी काशी केली बघ. कुबेर म्हणाला, काय झालं? तो माणूस म्हणाला, पुन्हा कोणीतरी तिथं लपडं केलं बघ. अरे गादीसारखी मऊ जागा केली तिथं कोणीतरी. कोण असतील रे ते? आणि आता तर कुसुमनं तोंडाला पदरच लावला आणि बाहेर निघून गेली. आणि कुबेर त्याचं हसू लपवत म्हणाला, हो का, बरं, मला ते सापडले ना की मग दाखवतो त्यांना, आता तू जा आणि कोणाला सांगू नको. मग तो माणूस गेला आणि कुसुम पुन्हा घरात आली आणि खूप खूप हसायला लागली आणि म्हणाली, आता तुमचं बाळसुद्धा असंच चोर होणार आहे बापासारखं. आणि कुबेर तिला जवळ घेऊन म्हणाला, अगं आपल्या टोपल्यातली भाकरी खाल्ली तर काय बिघडलं? घरी खायला वेळ भेटत नव्हता ना, मग घरातली भाकरी रानात नेऊन खातेस ना, मग ती चोरी असते का? मीही तेच केलं. घरी बायको जवळ घेता येत नव्हती म्हणून शेतात नेऊन जवळ घेतली, आणि म्हणून ती चोरी होत नसते, तर तो हक्क असतो, समजला? आणि तुझा पण फायदाच झाला की, तुझं पोट भरलं की नाही. आणि कुसुम खूप हसायला लागली.